नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी. दिनांक 10 डिसेंबर रोजी मी सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यातून आजपासून एक WD जात असून त्यामुळे या राज्यात आजपासून पुढील 3 दिवस भाग बदलत हिमवृष्टी होण्याची शक्यता राहील. तसेच याच्या प्रभावामुळे या काळात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात दाट धुके राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 15 ते 18 डिसेंबर या दरम्यान दक्षिण भारतातील दक्षिण आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पांडिचेरी, कर्नाटक, केरळ या राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून या राज्याच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी तामिळनाडू राज्यात एखादे दुसरे ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 16 ते 18 डिसेंबर या तारखेदरम्यान धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकणात, मुंबई उपनगरात तसेच पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर या जिल्ह्याचा दक्षिण भाग येथे थंडीचे प्रमाण थोडे कमी राहील. तसेच दिनांक 18 डिसेंबरच्या रात्रीपासून परत या दिलेल्या भागात थंडीमध्ये हळूहळू वाढ होण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण आजपासून पुढील 4 ते 5 दिवस कमी जास्त होत राहील. सदर काळात पूर्व विदर्भ व पूर्व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण जास्त राहील. तसेच आजपासून पुढील बरेच दिवस खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मुंबई उपनगरात, कोकणात या विभागातील बऱ्याच ठिकाणी तसेच सातारा, पुणे या जिल्ह्याचे धुके राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 20 ते 28 डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत धुसर, ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता राहील. पावसाची शक्यता नाही. तसेच काल माझ्या वाढदिवसानिमित्त फोनवरून तसेच व्हॉट्सअप, फेसबुकद्वारे थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असेच प्रेम माझ्यावर असू द्या. परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.